मला ना घरामधल्या इतर सुखसोयी कमी असल्या तरी चालेल, पण पाणी मात्र मला भरपूर पाहिजे असतं आणि अशा ठिकाणी आम्ही पोस्टेड आहोत जिथं की म्हणजे पाण्याचा इतका प्रॉब्लेम आहे आणि बिलकुल पाणी नव्हतं आज आमच्या घरी. तर त्या पाण्यामुळे ना भरपूर अशी कामं माझी तशीच पेंडिंग पडलेली आहेत. मी तुम्हाला पुढे दाखवते. तर आज ना कॅन्टीनमध्ये जायचं होतं, त्यामुळे मग इकडे कॅन्टीनला आलेलो आहे. सामान घेतला आणि त्यानंतर आता इकडे निघतोय घरी. तर वरती ना मंकी होते. किशूला मी सांगत होती, "किशू तू तुझ्या डेअरी मिल्क आतमध्ये ठेव, नाही तर मंकी तुझ्याकडनं ते घेऊन जातील." तर मंकी आम्ही थोडा वेळ बघितले. त्यानंतर घरी आलो. हे पाण्याचं प्यायचं तिथं बाहेर भरलेलं होतं, ते मी उचलून आणलं. त्यानंतर हे बघा, अजिबातसुद्धा घरात पाणी नव्हतं. हे टाकीमध्ये 1-2 बकेट पाणी उरलेलं होतं, तेच मी आता काढून घेते, कारण थोडे कपडे मला धुवून घ्यायची होती. मशीन तर लावायचा विषयच नाही आहे, पाणी नसल्यामुळे हातानेच कपडे धुवावी लागत आहेत. म्हणून जेवढं पाणी होतं तेवढं मी ह्याच्यामधून काढून घेतलं आहे आणि मला असं वाटलं सायंकाळी पाणी येईल म्हटलं, पण पाणी काही आलं नाही. मग यांनी हा भाजीपाला वगैरे आणलेला होता, तो फक्त मला आता वेगवेगळा करून ठेवायचा आहे. धुवायला पाणी नाही आहे, हे देखील काम माझं इथं अपूर्णच राहिलं. कारण भेंडी वगैरे जर संध्याकाळीच धुवून ठेवली तर मुलांना सकाळी लवकर टिफिनला करता येते. त्यामुळे उद्या तरी मी आता म्हणजे भेंडी करणार नाही. भेंडी धुवायला पण भरपूर पाणी लागतं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी अशीच रेसिपी बनवणार टिफिनला, की जिला पाणी कमी लागेल, कारण पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम येतोय. तर मी डाळ वगैरे शिजायला ठेवली होती. लगेचच डाळ चकोल्या बनवल्या आणि शेंगदाणे पण भाजून घेतले, कारण दुसऱ्या दिवशी मी फक्त साबुदाण्याची खिचडी करणार आहे. त्याला पाणी पण कमी लागतं आणि भांडी पण कमी लागतात. आणि असं करून मी आजचा हा दिवस असा संपवला. तर आजचा ब्लॉग मी इथूनच स्टॉप करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.